एक अतिशय दुःखद बातमी आहे। अहमदाबादमधील भीषण विमान अपघातात 242 प्रवासी होते। यात पंढरपूरचं एक दाम्पत्यही मृत्युमुखी पडले। ते लंडनला आपल्या मुलाला भेटायला जात होते। एअर इंडियाच्या केबिन क्रू सदस्याचाही यात संपर्क तुटलाय। अपघाताची कारणं तपासली जात आहेत। पवार दाम्पत्याचा आणि केबिन क्रू सदस्याच्या कुटुंबावरती शोककळा पसरली आहे। अहमदाबादहून लंडनला जाण्यासाठी उड्डाण घेतल्यानंतर अवघ्या काही मिनिटातच एअर इंडियाचं विमान खाली कोसळलं। या विमानात 242 प्रवासी होते। अहमदाबाद या ठिकाणी झालेल्या विमान अपघातात पंढरपूरच्या दाम्पत्याचा मृत्यू झालाय। ते मुलाला भेटण्यासाठी लंडनला जात असताना काळानं त्यांच्यावरती घाला घातलाय। तर दुसरीकडे एअर इंडियामध्ये केबिन क्रू म्हणून नोकरी करत असलेल्या एका तरुणाचा संपर्क होत नसल्याची माहिती समोर आली आहे। अहमदाबादमध्ये आज झालेल्या भीषण विमान अपघातात सांगोला तालुक्यातील हातीद गावचे मूळ रहिवासी असलेले महादेव तुकाराम पवार वय 65 आणि त्यांच्या पत्नी आशा महादेव पवार वय 55 या दाम्पत्याचा दुर्दैवी मृत्यू झालाय। लंडनला मुलाला भेटण्यासाठी जात असताना काळानं त्यांच्यावरती घाला घातलाय। पवार कुटुंब हे सध्या अहमदाबादमध्ये स्थायिक झाले होते, कारण त्यांचा एक मुलगा अहमदाबादमध्ये राहतो तर दुसरा मुलगा लंडनमध्ये व्यवसाय करतो। त्यांच्या लंडनमध्ये राहणाऱ्या मुलाला भेटण्यासाठी हे दोघं जण जात होते। हे दोघं पती पत्नी अपघातग्रस्त विमानातून प्रवास करत होते अशी माहिती त्यांच्या नातेवाईकांनी दिली आहे। या अपघाताच्या अवघ्या 15 दिवसांपूर्वीच महादेव आणि आशा पवार हे दोघं त्यांच्या मूळ गावी हातीद इथं भावांना भेटण्यासाठी आले होते। या भेटीनंतर काही दिवसातच त्यांच्यावर काळानं झडप घातल्यानं हातीद गावावर शोककळा पसरली आहे।